सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका IBPS आधारित प्रश्न, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण. चला पाहूया संपूर्ण डिटेल आणि संपूर्ण सराव प्रश्नपत्रिका आपल्या या चॅनलवरती. पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला पाहूया सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही सराव प्रश्नपत्रिका. डीसीसी बँकिंग वरचे जे प्रश्न आपण पाहतोय त्याच्यामधला हा 6वा व्हिडिओ आहे आणि डीसीसी बँकिंगचे प्रॉपर आरबीआय बँकिंग वरती येणारे प्रश्न जे आहेत आता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला IBPS पॅटर्न नुसार त्याच्यामधले आता हे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत वन बाय वन. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जी प्लेलिस्ट आहे आपली डीसीसी बँकेची मी वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये आपले उर्वरित 5 व्हिडिओ आहेत. हा 6वा व्हिडिओ आहे. चला तर सुरू करूया. ठीक आहे, बघा डीसीसी बँक भरती 20 प्युअर प्रश्न आपल्याला बघायचे आहेत आरबीआय बँकिंग वरती. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत ते प्रॉपर पाहायचे आहेत. बघा पहिला प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारशीवरून झालेली आहे? आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना जी आहे ती कोणाच्या शिफारशीवरून झालेली आहे असं विचारलेलं आहे. कुठल्या कमिशनच्या, कुठल्या आयोगाच्या? तर कुठला आयोग होता? हिल्टन यंग कमिशन किंवा हिल्टन यंग आयोग यांनी सांगितलं होतं की एक बँक असावी जे सगळ्या आपल्या भारतामध्ये सगळ्या बँकिंग क्षेत्राचं नियमन करणारी असावी. यालाच मध्यवर्ती बँक सुद्धा म्हटलं जातं. हिल्टन यंग कमिशन यांच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे मित्रांनो. हा होता आपला पहिला प्रश्न. चला तर दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न बघा. ठीक आहे, याच्यामध्ये बघा दुसऱ्या प्रश्नात काय सांगितलंय, काय विचारलंय. ठीक, आरबीआयच्या मध्यवर्ती संचालक मंडळामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये जास्तीत जास्त किती डेप्युटी गव्हर्नर असू शकतात? सोपा प्रश्न आहे, फार काय अवघड नाहीये. ठीक आहे, एक गव्हर्नर असतात आणि किती डेप्युटी गव्हर्नर असतात मित्रांनो? तर 4. अशी टोटल मिळून किती असतात? 5. एक गव्हर्नर, बाकीचे 4 डेप्युटी गव्हर्नर, टोटल संख्या होते 5. ठीक आहे, आरबीआयचं मुख्यालय कुठं आहे? आरबीआयचं मुख्यालय मुंबईला आहे मित्रांनो. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय हे मुंबईला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता. पुढचा प्रश्न बघूया. 3 नंबरचा प्रश्न आहे बघा. जेव्हा आरबीआय व्यापारी बँकांकडून अल्प मुदतीचे कर्ज घेतात तेव्हा त्या दराला काय म्हणतात? जर आरबीआयनं व्यापारी बँकांकडून अल्प मुदतीचं कर्ज घेतलं तर त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स घेतलं, रिव्हर्स रेपो रेट. आणि जर आरबीआयने व्यापारी बँकांना कर्ज दिलं तर त्याला म्हणतात रेपो रेट. ठीक आहे, RR म्हणतात. हे 2 महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये अजूनही बऱ्याच कन्सेप्ट आहेत. SLR आहे, RR आहे, बँक रेट ज्याला म्हणतो आपण, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट. ठीक आहे, OMO. ठीक आहे, त्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. वन बाय वन आपण त्याच्यामध्ये पुढे जाईल तसं आपण बघून घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा 4 नंबरचा. ओके, 4 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. मौद्रिक धोरण समिती ज्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणतो आपण मध्ये एकूण किती सदस्य असतात? एक असतं बघा मौद्रिक धोरण, एक असतं राजकोषीय धोरण. लक्षात घ्या, महत्वाच्या आहेत या गोष्टी. राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण. सो मौद्रिक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी आणि ही जाहीर कोण करतं? तर आरबीआय. ठीक आहे, आरबीआय सादर करतं. आणि या मॉनिटरी पॉलिसीमध्ये टोटल 6 सदस्य असतात. राजकोषीय धोरण सरकार जाहीर करतं, गव्हर्नमेंट आपलं आहे ते जाहीर करतं. सो मौद्रिक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी हे जाहीर कोण करतं? आरबीआय. पर्याय क्रमांक C हे याचं योग्य उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा 5 नंबरचा प्रश्न आहे. 5 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा. LAF चा बँकिंग आणि आरबीआयच्या संदर्भात योग्य अर्थ काय होतो? नक्की याचा फुल फॉर्म एक विचारला आहे. तुम्ही फुल फॉर्म सुद्धा विचारात घेऊ शकता. LAF म्हणजे काय विचारले आणि आरबीआयच्या संदर्भामध्ये काय याचं जजमेंट आहे किंवा याचा अर्थ काय? तर लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. काय म्हटले बघा, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. जी तरलता येते, आरबीआय धोरण ज्यावेळी जाहीर करतं, मॉनिटरी पॉलिसी ज्यावेळी जाहीर करतं त्यावेळेस त्या बँकिंग चलनामध्ये तुमचे तरलता, पैशाची तरलता कशी आहे, ठीक आहे, चलनवाढ, किंमत वाढ, याच्यामध्ये तरलता ठरवण्याचं काम, एक ऍडजस्टमेंट करण्याचं काम कोण करतं? आरबीआय करतं. ठीक आहे, त्याला याचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्ही घेऊ शकता. काय आहे? लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. 5 नंबरचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. 6 नंबरचा प्रश्न बघा. 6 नंबरचा प्रश्न काय सांगतो? ठीक आहे,
बघा, आरबीआय कोणत्या कलमांतर्गत भारतामध्ये चलनाची निर्मिती आणि व्यवस्थापन करते? आरबीआय 4 ठिकाणी चलन छापते. ठीक आहे, चलनाचे कारखाने आहेत, नाशिकमध्ये आहे. ठीक आहे, दोआस नाशिक आहे. अजून कोणकोणते आहेत मला जरा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. 3 अजून आहेत जे मला तुम्ही सांगायचे. मी महाराष्ट्रामधलं तुम्हाला सांगितलं, तुम्ही बाकीच्या देशात बाकीच्या राज्यांमधलं मला सांगा. ठीक आहे, तर याच्यामध्ये आरबीआय कोणत्या कलमांतर्गत भारतामध्ये चलनाची निर्मिती आणि व्यवस्थापन करतं? तर आरबीआय कायदा 1934 मधल्या कलम 22 अंतर्गत. हे महत्वाचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये आतमध्ये जाऊन तुम्हाला उपकलमावरती प्रश्न येऊ शकतो. त्यांनी काय विचारलं? आरबीआय कायदा तर 1934 आहे, मग कोणत्या कलमांतर्गत ती व्यवस्थापन करतं किंवा निर्मिती करतं? तर कलम 22 अंतर्गत. सो पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर होईल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया आपण आता. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न बघा. भारताच्या परकीय चलन साठ्याचा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह अधिकृत रक्षक आणि व्यवस्थापक कोण आहे? जो भारताचा परकीय चलन साठा जो येतो आपल्याला एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण, एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जो परकीय चलन साठा आपल्याकडे येतो याचा रखवालदार किंवा याचं रिझर्व्ह ठेवण्याचं काम कोण करतं? भारतीय रिझर्व्ह बँक. आरबीआय कडे हा पैसा जमा होतो आणि आरबीआय त्याचं काय करतं? चलन सूत्रता करतं. पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न बघा, 8 नंबरचा प्रश्न आहे. व्यापारी बँकांना त्यांच्या एकूण ठेवींपैकी ठराविक हिस्सा स्वतःकडेच रोख, सोने किंवा सरकारी सिक्युरिटीजच्या स्वरूपात ठेवावा लागतो. त्याला काय म्हणतात? काय म्हटले बघा, व्यापारी बँकांना त्यांच्या एकूण ठेवींपैकी ठराविक हिस्सा स्वतःकडे रोख, सोने किंवा सरकारी सिक्युरिटीजच्या माध्यमातून ठेवावा लागतो. त्याला म्हणतात एसएलआर. मगाशी मी आता म्हटलं तुम्हाला काही टर्म्स आहेत त्या, तर एसएलआर त्याला म्हणतात स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. म्हणजे काय करतात व्यापारी बँका? त्यांची एकूण जी ठेव असेल तर त्या ठेवीपैकी ठराविक हिस्सा हा स्वतःकडेच रोख किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा सहकारी म्हणजे सरकारीच्या सिक्युरिटी, ज्याला ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणतो आपण, खरेदी विक्रीचे जे काही गोष्टी असतील त्या ह्यांच्याकडे ठेवाव्या लागतात. आणि हा ठराविक हिस्सा कंपल्सरी केलेला आहे आरबीआयनं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. एसएलआर म्हणतात त्याला. नेक्स्ट प्रश्न बघा, 9वा प्रश्न आहे. आरबीआयच्या पीसीए काय म्हटले बघा, आरबीआयच्या पीसीए च्या चौकटीचा फ्रेमवर्क म्हणजे मुख्य उद्देश काय असतो? ठीक आहे, पॉलिसीज आहेत कसल्या आरबीआयच्या, त्याच्यामध्ये पीसीएच्या चौकटीमध्ये मेन मुख्य उद्देश काय आहे असं विचारलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत. याच्यामध्ये कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या बँकांवर वेळेत सुधारणात्मक करण्यासाठी ही कारवाई करण्यासाठी तुम्हाला पीसीए ऍक्शन घ्यावी लागते. प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन म्हणतात. प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन पीसीए म्हणजे हे कशासाठी करतं आरबीआय किंवा कशासाठी वापरतं? तर कमकुवत ज्या आर्थिक स्थितीमध्ये असलेल्या बँका आहेत त्यांनी जर वेळेत सुधारात्मक कारवाई केली नाही तर सुधारात्मक बदल केले नाही तर त्यांच्यावरती ही कारवाई करतं आरबीआय. म्हणून हे पद्धत वापरतं. मुख्य उद्देश त्यांचा हाच आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 10 नंबरचा. बघा 10 नंबरचा प्रश्न आहे. काय म्हटलंय? खालीलपैकी कोणती नोट आरबीआय द्वारे जारी केली जात नाही आणि त्यावर भारत सरकारच्या अर्थसचिवांची स्वाक्षरी नसते? फार महत्वाचं आहे बघा. आता ती म्हणजे बऱ्यापैकी बंदही झाली. अर्थसचिवांची स्वाक्षरी असणाऱ्या नोटा असतात. नोटा छापत नाही, चलन छापतं. चलन नाणी छापतं. नाणी, नोटा छापत नाही आरबीआय. हे आपलं भारत सरकार जे आहे गव्हर्नमेंट त्याचं अर्थ खातं छापतं. आणि याच्यामध्ये फक्त आरबीआय द्वारे कुठली नोट तुम्हाला जारी केली जात नाही असं सांगितले, 1 रुपयाची नोट. ठीक आहे, बाकी आरबीआय करतं. अर्थसचिवांची त्याच्यावरती स्वाक्षरी असते 1 रुपयाच्या नोटेवरती. चला पुढचा प्रश्न बघून घेऊया. बघा 11 नंबरचा प्रश्न आहे. काय म्हटलंय बघा, बँकिंग क्षेत्रातील बेसिक किंवा बेसल झाले तर बेसल निकष मुख्यत्वे कशाशी संबंधित असतात? एक निकष तयार केले होते बँकिंग क्षेत्रासाठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रातील बेसल निकष मुख्यत्वे कशाशी संदर्भात आहेत किंवा कशाशी संबंधित आहेत हे विचारलेलं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बँकेचे भांडवल, पर्याप्तता आणि जोखीम व्यवस्थापन हे याच्यासाठी तुम्हाला बेसल निकष गरजेचे असतात. म्हणजे बँकेचं भांडवल महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यांची जोखीम आणि व्यवस्थापन म्हणजे त्यांची बॉडी जी आहे, सेंट्रलाइज बॉडी जी आहे ती महत्वाची आहे. त्यांच्यामध्ये व्यवस्थापन मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे, कसं आहे ते. आणि त्यांच्यामध्ये कॅपिटल भांडवल
आहे का, पर्याप्त भांडवल आहे का लोकांची ज्या काही गोष्टी असतील त्या पाठीमागे देण्यासाठी, हे सगळं चेक करतं आरबीआय. म्हणजे डीसीसी असेल, बँकिंग कुठल्याही बँकिंग क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये. ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. चला नेक्स्ट प्रश्न आपण पाहून घेऊया. 12 नंबरचा प्रश्न आहे बघा. आरबीआय चे मुख्यालय कलकत्ता येथे होते, ते कोणत्या वर्षी कायमचं हलवण्यात आलं? मुंबईला. फार महत्वाचं आहे बघा. आता आरबीआयचं मुख्यालय मुंबईला आहे. गट ब गट क सुद्धा हा प्रश्न येऊन गेलाय. 1937 मध्ये कलकत्त्याला पहिल्यांदा होतं, ते कुठं आलं? मुंबईला हलवण्यात आलं आरबीआयचं मुख्यालय. डायरेक्ट क्वेश्चन्स आहे. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. 13 नंबरचा प्रश्न आहे. ओएमओ, आताच आपण ज्याच्या संदर्भात बोललो तोच प्रश्न आलेला आहे. ओएमओ ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणतात त्याला. ठीक आहे, बघा काय विचारलंय. 13 नंबरचा प्रश्न आहे. ओएमओ ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणतो त्याला आपण. ओएमओ म्हणजे आरबीआय द्वारे बाजारात कशाची खरेदी विक्री करणे होय? कशाची खरेदी विक्री करतं आरबीआय द्वारे बाजारात? तर सरकारी रोखे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये जे बॉन्ड वगैरे ठेवलेले असतात, आपण ज्याला प्रॉपर्टी बॉन्ड सुद्धा म्हणू शकतो. तर हे बॉन्ड जे असतात, हे बॉन्ड्स काय करतात? गव्हर्नमेंट सरकारी रोखे हे ओएमओ म्हणजे आरबीआय द्वारे हे बाजारात खरेदी विक्री केली जातात. ठीक आहे, त्याच्यासाठी ओपन मार्केट ऑपरेशन्स राबवले जातात आणि ह्याच्यात कशाची खरेदी विक्री होते? तर सरकारी रोख्यांची. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे बघा. 14 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील बँकिंग प्रणालीमध्ये एनईएफटी आणि आरटीजीएस याचं व्यवस्थापन थेट कोणाद्वारे केलं जातं? आपण बँकेमध्ये गेलो की सहसा काय करतो? आरटीजीएस करतो किंवा एनएफटी म्हणतात त्याला. एनईएफटी असं आहे ते, एनएफटी करतो. तर याचं व्यवस्थापन थेट कोणाद्वारे होतं? आरबीआय द्वारे. तुम्ही म्हणाल सर मग डीसीसी बँक जे आहे याच्यावर बऱ्यापैकी किंवा पीएससीएस ज्या बँका आहेत पब्लिक एक्सेस, याच्यामध्ये डीसीएस पण परत स्टेटच्या बँका असतात. तर याच्यावर नियंत्रण बऱ्यापैकी नाबार्डचं असतं. ठीक आहे, असं तुम्ही म्हणता. मग नाबार्ड डायरेक्ट करतं, तर त्याचं व्यवस्थापन करण्याचं याचं नियंत्रण आहे ना, पण जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट जे आहे, हे सगळं आरबीआय करतं. हे कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करतं. सो नाबार्ड याच्याशी रिलेटेड आहे, मात्र व्यवस्थापन करण्याचं काम किंवा एनएफटी किंवा आरटीजीएस चे व्यवस्थापन करण्याचं काम कोण करतं? आरबीआय करतं. ठीक आहे, सो पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा. 15 नंबरचा प्रश्न आहे. काय म्हणतंय? जेव्हा आरबीआयला बाजारात चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन कमी करायचं असेल तेव्हा ते सहसा काय करतात? जर चलनवाढ झाली असेल तर आपल्याला चलनवाढ कमी करायची आहे, तर आरबीआय काय करतं याच्यामध्ये? तर आरबीआय रेपो रेट वाढवतात. बघा मी काय म्हटलं? रेपो रेट वाढवतात. ट्रिपल आर जे आहे रिव्हर्स रेपो रेट, म्हणजे मी काय सांगितलं होतं की व्यापारी बँका ज्या आहेत, व्यापारी बँका ह्या आरबीआयला कर्ज देतात, बरोबर आहे का? आणि आरबीआय जर व्यापारी बँकांना कर्ज देत असेल, ठीक आहे, तर काय असतो? रेपो रेट. मग हा रेपो रेट काय करतं आरबीआय? वाढवला तर काय होतं? जी चलनवाढ आहे ती नियंत्रित होते. काय होते? नियंत्रित होते. म्हणून सहसा काय करतं आरबीआय? रेपो रेट वाढवतं, म्हणजे कर्ज महाग करतं, म्हणजेच चलनवाढ जी आहे त्याच्यामध्ये तरलता येते. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. 16 नंबरचा प्रश्न आहे. आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर. अगदी सोपा प्रश्न आहे. कोण आहे? स्वातंत्र्यानंतर आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? सी.डी. देशमुख. मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा 1947च्या अगोदर म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आपल्या आरबीआयचे गव्हर्नर कोण होते? ठीक आहे, सो पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. 17 नंबरचा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, डिजिटल चलनासंदर्भात आरबीआयने सुरू केलेल्या ई रुपीला नाव काय आहे? ठीक आहे, किंवा काय नाव दिलेलं आहे? डिजिटल चलनासंदर्भात आता डिजिटल चलन आलेलं आहे, त्याच्या संदर्भामध्ये आरबीआयने काय केले? ई रुपी सुरू केलेलं आहे. आणि ते कशा संदर्भात आहे किंवा काय नाव दिलेलं आहे त्याला? तर सीबीडीसी. सीबीडीसी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. आता डिजिटल रुपये पद्धत आहे म्हटलं डिजिटल करन्सी नाव देणारच आहे, फक्त सेंट्रलाइज दिलेलं आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, सोपा आहे प्रश्न, काय अवघड नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. 18 नंबरचा प्रश्न आहे बघा. काय म्हटलंय? व्यापारी बँकांनी आरबीआय कडून घेतलेल्या कर्जावर आरबीआय जो दीर्घकालीन लॉंग टर्म व्याजदर आकारतो त्याला काय म्हणतात? ऑब्वियस आहे, दीर्घकालीन, अल्पकालीन नाही.
दीर्घकालीन. सो व्यापारी बँकांनी आरबीआय कडून घेतलेल्या कर्जावर आरबीआय जो दीर्घकालीन व्याजदर आकारतो त्याला आपण म्हणतो बँक रेट. मग अशी मी तुम्हाला काही टर्म सांगितलं होता, त्याच्यामध्ये बँक रेट एक आहे बघा, बँक रेट, रिव्हर्स रेपो रेट, हे करावं लागणार आहे तुम्हाला. रेपो रेट, SLR, कॅश रिझर्व्ह रेशो, CRR, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आरबीआयच्या पतनियंत्रणाची साधने जे आहेत, ज्याच्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक साधने आहेत, याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागणार आहेत. ही संख्यात्मक साधनं आहेत, आरबीआय पतनियंत्रण करतं. ठीक आहे. हे प्रश्न होते आपण बघितलेले आरबीआयचे. टोटल 18 प्रश्न आहेत बँकिंग वरती. आता हे अजून बरेचसे प्रश्न तुम्हाला येत राहतील, नवीन व्हिडिओ येत राहतील, त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लेलिस्ट मध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.